हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर DF ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 15 आणि आजचा आपला टॉपिक आहे इंटरस्टेशियल कंपाउंड्स. इंटरस्टेशियल कंपाउंड्स कसे तयार होतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहे, हा मुद्दा आपल्याला आता सुरुवातीला लक्षामध्ये घ्यायचा आहे. तर बघा, आपण हेडिंग दिला इंटरस्टेशियल कंपाउंड्स. समजा आपण क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल घेतलं. आता क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल समजा आपण घेतलेलं आहे, एखादं मेटल आहे समजा, हे त्याचं क्रिस्टल लॅटिस आहे, ही त्याची अरेंजमेंट आहे समजा. आता हे जे क्रिस्टल लॅटिस आहे मेटलचं, याच्यामध्ये आपल्याला कुठे कुठे व्हॅकंट स्पेस दिसून येते. या व्हॅकंट स्पेसमध्ये त्या ठिकाणी हायड्रोजन, कार्बन आणि नायट्रोजन यासारखे स्मॉल ॲटम्स जर का जाऊन बसले, उदाहरणार्थ या ठिकाणी जाऊन बसलेला आहे कार्बन, बरोबर आहे. मग अशा वेळेला ती रिकामी जागा जी आहे क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटलमधली, ही कार्बननी भरून काढलेली आहे आणि मग एक जो नवीन कंपाऊंड आपल्याला मिळालेला आहे त्याला म्हटलं जातं इंटरस्टेशियल कंपाऊंड. काय सांगितलं बघा, आपण पहिले लक्षात घेतोय क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल म्हणजे मेटल आपण घेतला. हा मेटल जो आहे त्याच्या आतमध्ये जे मेटलचे ॲटम्स आहेत, त्या ॲटम्स आणि ॲटम्समध्ये काही वेळेला त्या ठिकाणी काय असते तर इंटरस्टेशियल स्पेस असते, म्हणजे व्हॅकंट स्पेस असते. क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटलच्या आतमध्ये इंटरस्टेशियल स्पेस म्हणजे व्हॅकंट स्पेस असते. या व्हॅकंट स्पेसमध्ये जेव्हा स्मॉल ॲटम्स लाईक हायड्रोजन, कार्बन आणि नायट्रोजन यापैकी कोणी पण तो जेव्हा इथे ट्रॅप होईल, तो जेव्हा इथे येईल, तेव्हा एक नवीन कंपाऊंड आपल्याला मिळेल ज्यामध्ये ती इंटरस्टेशियल स्पेस, व्हॅकंट स्पेस भरल्या गेलेली असेल. त्याला म्हटलं जातं, त्या कंपाऊंड्सला म्हटलं जातं इंटरस्टेशियल कंपाऊंड. काय डेफिनेशन आहे, दे आर फॉर्म व्हेन स्मॉल ॲटम्स लाईक हायड्रोजन, कार्बन और नायट्रोजन आर ट्रॅप इनसाइड द इंटरस्टेशियल स्पेस दॅट इज व्हॅकंट स्पेस इन द क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल. ज्या वेळेला मेटलचं जे क्रिस्टल लॅटिस आहे त्याच्या आतमध्ये ज्या इंटरस्टेशियल स्पेस, व्हॅकंट स्पेस असतात, ह्या व्हॅकंट स्पेस जेव्हा कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन यासारख्या स्मॉल ॲटम्सनी भरल्या जातात, तेव्हा जे कंपाऊंड तयार होतात त्याला म्हटलं जातं इंटरस्टेशियल कंपाऊंड. पण या इंटरस्टेशियल कंपाऊंड विषयी असं दिसून आलेलं आहे की दे हॅव व्हेरिएबल कंपोजिशन, बदलतं कंपोजिशन आहे, फिक्स कंपोजिशन त्यांचं नसतं. काही वेळेला समजा एक आपण मेटल घेतला M नावाचा, त्याच्या इंटरस्टेशियल स्पेसमध्ये काही वेळेला 12 कार्बन बसत असतील तर काही वेळेला 10 कार्बन बसतील, म्हणजे व्हेरिएबल कंपोजिशन असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून म्हटलं दे हॅव व्हेरिएबल कंपोजिशन, दॅट इज दे डू नॉट हॅव डेफिनेट कंपोजिशन, दॅट इज नो डेफिनेट कंपोजिशन. बदलतं कंपोजिशन आहे म्हणजेच डेफिनेट कंपोजिशन त्यांचं नाही, म्हणजेच ते नॉन स्टायकोमेट्रिक आहे. जर का डेफिनेट कंपोजिशन असतं तर स्टायकोमेट्रिक आहे, एक स्पेसिफिक फॉर्म्युला असतं त्याला. पण इथे व्हेरिएबल कंपोजिशन आहे, डेफिनेट कंपोजिशन नाही, म्हणजेच ते नॉन स्टायकोमेट्रिक नेचर आहे. Hence formula do not have any normal oxidation state of metal. म्हणून तो जो फॉर्म्युला आहे कंपाऊंडचा, त्यामध्ये मेटलची नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला दिसून येत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी Mn4n म्हणजे Mn ची ऑक्सिडेशन स्टेट इथे वेगळीच असल्याचं आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी Fe3H म्हणजे 3 Feच्या मागे 1 H आहे. यावरनं तुम्ही याची ऑक्सिडेशन स्टेट काढून बघा, तुम्हाला ती वेगळी झाल्याचं दिसून येईल. म्हणजेच दे डू नॉट शो एनी नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. मेटलची नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट यामध्ये दिसून येत नाही. इथे TiC मध्ये इथे आपल्याला Ti ऑक्सिडेशन स्टेट कार्बनच्या तुलनेत वेगळी झाल्याचं दिसून येईल. जी नॉर्मल दाखवतो Ti ती दिसणार नाही इथे. पुढे दिलाय हिअर व्हॅकंट स्पेस इन द लॅटिस ऑफ मेटल गेट्स फिल अप and that's why the obtained new interstitial compounds have different properties. अर्थात जेव्हा आपण म्हणतो they have new properties, तेव्हा एक गोष्ट लक्ष द्या, केमिकल प्रॉपर्टीज त्यांच्या बदलत नाही, हा आपण फिजिकल प्रॉपर्टीज मात्र बदलल्याचं दिसून येतं. पुन्हा एकदा लक्ष द्या, काय सांगितलं आपण, क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल घेतला आपण, त्याच्या आतमध्ये इंटरस्टेशियल स्पेस म्हणजे व्हॅकंट स्पेस असते. या व्हॅकंट स्पेसमध्ये जेव्हा स्मॉल ॲटम्स लाईक हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन जाऊन बसतात, तेव्हा जे कंपाऊंड मिळतात त्यांना म्हटलं जातं इंटरस्टेशियल कंपाऊंड.
यांना व्हेरिएबल कंपोजिशन असतं, नो डेफिनेट कंपोजिशन म्हणजेच नॉन स्टायकोमेट्रिक इन नेचर आहे आणि म्हणून फॉर्म्युला डू नॉट हॅव एनी नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. मेटल इथे नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. दे आर नायदर टिपिकली कोव्हॅलंट नॉर आयोनिक. हे कोव्हॅलंटही नसतात टिपिकली आणि आयोनिक पण नसतात. काहीतरी सरमिसळ अशा पद्धतीचे हे कंपाऊंड्स तयार झाल्याचं आपल्याला दिसेल. उदाहरणार्थ दिलाय TiC, TiH 1.73 म्हणजे एका Tiच्या मागे हायड्रोजन, त्या ट्रॅपमध्ये किती हायड्रोजन लागतात 1.73 रेशो काढलाय आपण. इथे 4 Mnच्या मागे 1 नायट्रोजन लागतो, 3 Feच्या मागे 1 हायड्रोजन लागतो, एका Vच्या मागे 0.56 हायड्रोजन त्या ठिकाणी लागतात. इथे एका ZRच्या मागे 1.92 हायड्रोजन लागल्याचं दिसतं म्हणून फॉर्म्युला ZrH 1.92. वेगळाच फॉर्म्युला आपल्याला दिसतोय. अशा पद्धतीचे हे इंटरस्टेशियल कंपाऊंड आहे. यांना व्हेरिएबल कंपोजिशन आहे, डेफिनेट कंपोजिशन नाही. मेटल इथे त्याची नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट शक्यतोवर दाखवत नाही. आणि क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल मधली व्हॅकंट स्पेस भरून हे कंपाऊंड तयार झालेले असतात म्हणून त्यांना डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज किंवा न्यू फिजिकल प्रॉपर्टीज मिळाल्याचं दिसतं. अर्थात त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज मात्र पॅरेंट मेटल सारख्याच असतात. आणि म्हणून आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या आहेत बघा. पहिलं दिलंय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द इंटरस्टेशियल कंपाऊंड आर ॲज सेम ॲज पॅरेंट मेटल. म्हणजे पॅरेंट मेटलच्या जशा केमिकल प्रॉपर्टीज आहे इंटरस्टेशियल कंपाऊंडच्या सुद्धा केमिकल प्रॉपर्टीज जवळपास सारख्याच असल्याचं दिसून येतं. पण फिजिकल प्रॉपर्टीज मात्र बदलतात. उदाहरणार्थ इंटरस्टेशियल कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट हा पॅरेंट मेटलपेक्षा जास्त आहे. काय वाक्य आहे? The melting point of interstitial compound is higher as compared to parent metal. Parent metal पेक्षा त्यांची मेल्टिंग पॉइंट जास्त असल्याचं दिसून येणार आहे. पुढे दिलाय समटाइम्स डेन्सिटीज आर लेस दॅन पॅरेंट मेटल. हा एक चमत्कारिक मुद्दा आहे, लक्षात घ्या. समटाइम्स डेन्सिटीज आर लेस दॅन. आता खरं तर आपल्याला असं वाटतं की रिकाम्या जागेमध्ये कार्बन जाऊन बसलेला आहे, मग ती रिकामी जागा भरलेली आहे म्हणजे मास वाढलेला आहे. बरं, व्हॉल्यूम तेवढाच आहे, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास वाढलाय, व्हॉल्यूम तेवढाच आहे म्हणजे साहजिक डेन्सिटी तर वाढायला पाहिजे होती. पण काही वेळेला ती डेन्सिटी कमी झाल्याचं सुद्धा दिसतं. याचं कारण काय सांगतो? समजा आपण क्रिस्टल लॅटिस ऑफ मेटल घेतला, त्यामध्ये मेटलची अशी अरेंजमेंट आहे ही. आता ही जी रिकामी जागा या ठिकाणी दिली आहे यामध्ये काही काही वेळेला हा स्मॉल ॲटम सहजासहजी जाऊन बसत नाही. मग तो ॲटम जाण्याचा तर प्रयत्न करतो. मग जाताना तो काय करतो? या ठिकाणी समजा कार्बन जाऊन बसतोय पण कार्बन बसू शकत नाहीये, मग तो यांना बाजूला ढकलतो. यांना काय करतो? बाजूला ढकलतो. आणि बाजूला ढकलल्यामुळे या ठिकाणी ते थोडे दूर दूर गेल्याचं आपल्याला दिसतं आणि मग त्यामध्ये कार्बन जाऊन बसतो आणि पुन्हा काही ना काही रिकामी जागा तिथे डेव्हलप होतेच. आणि त्यामुळे डेन्सिटी जी आपल्याला वाटत होतं की वाढेल ती न वाढता काही वेळा कमी पण झाल्याचं दिसून येऊ शकतं. जसं एक तुम्हाला उदाहरण देतो. 4 मुलं बसलेले, त्या 4 मुलांच्या मध्ये जागा कमी आहे. एखादा जाड मुलगा आला, त्याच्यामध्ये जाऊन बसायचा प्रयत्न केला तर तो बसू शकत नाही. तो काय करतो? आजूबाजूच्या ढकलतो आणि कसं तरी जाऊन तिथे बसून राहतो. आणि ते कसं तरी जाऊन बसताना हे जे 4 जण जे जवळ होते त्यांना दूर दूर जावं लागलेलं आहे. म्हणजेच व्हॉल्यूम वाढलेला आहे तिथे ओव्हरऑल जागेचा. आणि त्यामुळे डेन्सिटी जी आपल्याला वाटत होतं की प्रत्येक वेळी वाढेलच, तर तसं नाही आहे. काही वेळेला ती डेन्सिटी पॅरेंट मेटलपेक्षा कमी सुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण की या स्मॉल ॲटमला तिथे फिक्स होत असताना तो ते जे मेटलचे ॲटम्स आहेत त्यांना दूरदूर सरकवतो. आणि जेव्हा ते दूरदूर सरकवल्या जातात तेव्हा डेन्सिटी ही पॅरेंट मेटलपेक्षा कमी झाल्याचं दिसतं. हा न सरकवता जर का तिथे हा स्मॉल ॲटम जाऊन बसला तर मात्र डेन्सिटी वाढल्याचं दिसेल. समजतो ना मुद्दा काय सांगतोय? आणि म्हणून म्हटलंय आपण समटाइम्स डेन्सिटीज मे बी लेस दॅन पॅरेंट मेटल. हे जे इंटरस्टेशियल कंपाऊंड्स आहे हे हार्ड असतात. हे इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टर असतात जसे मेटल असतो. त्याच पुढे आपण सांगितलंय की ट्रान्झिशन मेटल हायड्राइड जे आहे, ट्रान्झिशन मेटल हायड्राइड, हे ट्रान्झिशन मेटल हायड्राइड्स आहे. हे ट्रान्झिशन मेटल हायड्राइड्स आहे हे गुड रिड्युसिंग एजंट म्हणून काम करू शकतात. जे मेटल कार्बाइड्स आहेत TiC हे केमिकली इनर्ट असतात आणि डायमंड सारखे हार्ड असतात. बघा, 2 मुद्दे लक्षात घ्या. ट्रान्झिशन मेटल हायड्राइड्स कॅन ॲक्ट ॲज अ गुड रिड्युसिंग एजंट आणि मेटल कार्बाइड्स आर केमिकली इनर्ट अँड दे आर हार्ड लाईक अ डायमंड. दे आर हार्ड लाईक अ डायमंड. पुढे स्टील आणि कास्ट आयर्न
हे इंटरस्टेशियल कंपाऊंड्स ऑफ आयर्न अँड कार्बन आहे. म्हणजे हा आयर्न घेतला, त्याच्या आतमध्ये कार्बन जाऊन बसला की तुम्हाला स्टील आणि कास्ट आयर्न मिळत असतं. म्हणजे आयर्नच्या क्रिस्टल लॅटिसमध्ये जी इंटरस्टेशियल स्पेस आहे त्यामध्ये कार्बन जाऊन बसला की आपल्याला स्टील आणि कास्ट आयर्न हे मिळत असतं. तर स्टील अँड कास्ट आयर्न आर द इंटरस्टेशियल कंपाऊंड्स ऑफ आयर्न अँड कार्बन. In the crystal lattice of iron, the small atom like a carbon is occupied. कार्बन त्या आयर्न मधल्या जागेमध्ये ऑक्युपाय झालेला असतो आणि त्यामुळे जो इंटरस्टेशियल कंपाऊंड मिळतो तो स्टील आणि कास्ट आयर्न असतो. त्याची टेनेसिटी ही वाढल्याचं आपल्याला दिसतं. टेनेसिटी म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ, ताणल्या जाण्याची क्षमता, ही लोड बेअरिंग स्ट्रेंथ ही वाढल्याचं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून दिलाय की तो जो स्टील आणि कास्ट आयर्न आहे त्याची टेनेसिटी म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ. टेनेसिटी म्हणजे काय सांगितलं आपण? टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथला मराठीमध्ये काय सांगितलं आपण? ताणल्या जाण्याची क्षमता ही वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. अर्थात त्याची मेलेबिलिटी आणि डक्टिलिटी मात्र काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येतं. काय दिलंय शेवटी? स्टील आणि कास्ट आयर्नची मेलेबिलिटी अँड डक्टिलिटी लॉस टू सम एक्सटेंट. म्हणजे पत्रे तयार करण्याची क्षमता, वायर तयार करण्याची क्षमता मात्र या स्टील आणि कास्ट आयर्नची काही प्रमाणात कमी झाल्याची दिसते. अर्थात ताणल्या जाण्याची क्षमता मात्र वाढल्याचं दिसून येतं. काय काय दिल्यात बघा. केमिकल प्रॉपर्टी पॅरंट मेटल सारख्याच आहे, परंतु मेल्टिंग पॉईंट मात्र पॅरंट मेटलपेक्षा जास्त आहे. काही वेळेला पॅरंट मेटलपेक्षा डेन्सिटी कमी सुद्धा असते. केव्हा आपण सांगितलं? जेव्हा त्या स्मॉल ॲटमला जाऊन बसण्याकरता आजूबाजूच्या मेटलला दूर ढकलावं लागतं तेव्हा डेन्सिटी कमी होते. दूर ढकलावं लागलं नाही तर मात्र डेन्सिटी वाढते. पुढे ते हार्ड आहेत, इंटरस्टेशियल कंपाऊंड आणि इलेक्ट्रिकल आणि थर्मल कंडक्टर आहे. ट्रान्झिशन मेटल हायड्राइड हे गुड रिड्युसिंग एजंट आहे, तर मेटल कार्बाइड हे केमिकली इनर्ट आणि हार्ड लाईक अ डायमंड आहे. स्टील आणि कास्ट आयर्न हे इंटरस्टेशियल कंपाऊंड्स ऑफ आयर्न अँड कार्बन आहे. जिथे आयर्नच्या ॲटम्सच्या मध्ये जी रिकामी जागा आहे, इंटरस्टेशियल स्पेस आहे, तिथे स्मॉल ॲटम लाईक अ कार्बन जाऊन बसलाय. यामुळे टेनेसिटी वाढल्याचं दिसतं. टेन्साईल स्ट्रेंथ, ताणल्या जाण्याची क्षमता वाढते, पण मेलेबिलिटी आणि डक्टिलिटी मात्र काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून येतं. ऑल दिस इज अबाउट द इंटरस्टेशियल कंपाऊंड अँड द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरस्टेशियल कंपाऊंड. आता आपल्याला अलॉयची कन्सेप्ट लक्षामध्ये घे. नाव अबाउट द अलॉय. अलॉय इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर एलिमेंट आउट ऑफ विच वन मस्ट बी मेटल. अलॉय जे आहे हे होमोजिनियस मिक्सचर आहे. कोणाचं होमोजिनियस मिक्सचर आहे? तर टू ऑर मोर एलिमेंट आउट ऑफ विच वन मस्ट बी मेटल. दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंटचं जे होमोजिनियस मिक्सचर आहे त्याला अलॉय असं म्हणतात. अट एक आहे की त्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंटमध्ये एक कोण असला पाहिजे? मेटल असला पाहिजे. अलॉय जे आहे हे टफ असतात, मजबूत, स्ट्रॉंग आहेत, करोजन रेझिस्टंट, लवकर गंजत नाहीत. बघा तुम्ही लोखंडाची भांडी लवकर गंजतील, स्टील लवकर गंजत नाही, कारण स्टील हे अलॉय, लोखंड हे एलिमेंट आहे, त्यामुळे स्टील गंजणार नाही. म्हणून स्टीलची भांडी आपण स्वयंपाकघरामध्ये जास्त वापरत असतो. तर अलॉय हे कसे आहेत? टफ आहे, हे स्ट्रॉंग आहेत, हे करोजन रेझिस्टंट आहे, त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट पण हाय आहे. कोणापेक्षा? दॅन द कॉन्स्टिट्युएंट मेटल. म्हणजे ज्या मेटलपासून अलॉय तयार होतात त्या मेटलपेक्षा अलॉय हे टफ आहेत, स्ट्रॉंग आहेत, करोजन रेझिस्टंट आहे, त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट सुद्धा काय असतो? हाय असतो. पुढे अलॉय तयार होण्यासाठी एक बेसिक कंडिशन आहे. ज्या एलिमेंट्सपासून अलॉय तयार होणार आहे त्यांच्याविषयी आपण एक मुद्दा दिलाय. रेडाय ऑफ द कॉन्स्टिट्युएंट ॲटम मस्ट बी विदिन द लिमिट्स ऑफ 15% फ्रॉम ईच अदर. ज्या एलिमेंट्समध्ये अलॉय तयार होणार आहे त्यांच्या ॲटमच्या साईजमध्ये 15% डिफरंट असला तर चालेल. उदाहरणार्थ आपण ए आणि बी अशा दोन एलिमेंटपासून आपल्याला अलॉय तयार करायचा आहे. मग एचा आकार जर का 100 असेल तर बीचा आकार हा 115 पर्यंत मोठा असू शकेल किंवा 85 पर्यंत लहान सुद्धा चालेल. म्हणजे ए पेक्षा 15% मोठा किंवा 15% लहान आकार असलेल्या सोबत ए अलॉय तयार करू शकतो. एचा आकार किती म्हटला? 100. मग बीचा आकार किती चालू शकेल? 15% जास्त किंवा 15% कमी.
मग एचा 100 असेल तर बीचा आकार हा 115 पर्यंत मोठा असला तरी चालेल किंवा 85 पर्यंत लहान असला तरी सुद्धा चालेल. अशा परिस्थितीमध्ये ए हा बी सोबत अलॉय तयार करू शकतो. म्हणजेच या वाक्याचा साधा अर्थ काय आहे की ज्या कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्समध्ये अलॉय तयार होणार आहे त्यांचा आकार, ॲटमचा आकार हा जवळपास सारखा असणं आवश्यक आहे. आणि म्हणून पुढे दिला आपण साइज ऑफ द ट्रान्झिशन मेटल आर क्वाइट सिमिलर. ट्रान्झिशन मेटलच्या ॲटमचा साईज हा जवळपास सारखा असतो. याचाच अर्थ ट्रान्झिशन मेटल हे एकमेकासोबत सहजपणे अलॉय तयार करू शकतात. अलॉय तयार करण्याची अट काय आहे? ज्या एलिमेंट्समध्ये अलॉय तयार होणार आहे त्यांचा आकार, ॲटमचा आकार हा 15% एकमेकापासून दूर असला तरी चालेल. म्हणजे जवळपास त्यांचा आकार हा सारखा असणं आवश्यक आहे. ही अट ट्रान्झिशन मेटल पूर्ण करतो. म्हणजेच ट्रान्झिशन मेटल अलॉय तयार करण्यामध्ये सहजपणे भाग घेऊ शकतो. समजा 2 ट्रान्झिशन मेटल घेतले आपण, ए आणि बी. आता ए आणि बी 2 ट्रान्झिशन मेटल घेतले, ते त्यांना एकत्रित गरम करायला सुरुवात करा. त्यांना चांगलं स्ट्रॉंगली हीट करा. ते मेल्ट होतील आणि मेल्ट झाल्यानंतर बीचे ॲटम्स हे एच्या ॲटमला सबस्टिट्यूट करतील. त्यांच्या जागी सहजपणे जाऊन बसतील. का सहजपणे जाऊन बसू शकतात? कारण दोघांचा आकार सारखाच आहे. atoms of B can easily replace the atoms of A and can take their position easily. त्यांची जागा ते सहजपणे घेऊ शकतात. म्हणजे A ची जागा B घेऊ शकतात, B ची जागा A घेऊ शकतात. एकमेकामध्ये ते सहजपणे मिसळू शकतात आणि त्यामुळे होमोजिनियस मिक्सचर तयार होतं. आणि होमोजिनियस मिक्सचरला थंड केलं की आपल्याला अलॉय तयार झाल्याचं दिसून येतं. काय तयार होतं? अलॉय. बघा हा पॅरेग्राफ महत्त्वाचा आहे. अलॉय तयार होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रेडाय ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट ॲटम मस्ट बी विदिन द लिमिट्स ऑफ 15% फ्रॉम ईच अदर. समजतोय ना मुद्दा हा? की त्यांचा आकार 15% कमी जास्त असला तरी चालेल. ट्रान्झिशन मेटल हे अलॉय का तयार करू शकतात? कारण ट्रान्झिशन मेटल्स आर क्वाइट सिमिलर. त्यांचा जो साईज आहे हा जवळपास सारखा आहे. हेन्स डिफरंट ट्रान्झिशन मेटल आर हिटेड, देन ॲटम्स ऑफ वन मेटल कॅन सबस्टिट्यूट द ॲटम्स ऑफ अनदर मेटल इझिली. एका ट्रान्झिशन मेटलचा ॲटम हा दुसऱ्या ट्रान्झिशन मेटलच्या ॲटमला सहजपणे रिप्लेस करू शकतो. त्याची जागा सहजपणे घेऊ शकतो कारण त्यांचे ॲटॉमिक साईज जवळपास सारखे असतात. आणि मग फर्दर ऑन कूलिंग द होमोजिनियस मिक्सचर ऑफ ट्रान्झिशन मेटल इज ऑब्टेन, दॅट इज वी गेट अलॉय. मग थंड केल्यावरती आपल्याला होमोजिनियस मिक्सचर मिळतं. म्हणजेच अलॉय तयार झाल्याचं दिसून येतं. उदाहरण, ब्रास कोणाचा अलॉय आहे? Cu आणि Zn. ब्रॉन्झ कोणाचा अलॉय आहे? Cu आणि Sn. ठीक आहे ना? लक्षात ठेवा, MCQ मध्ये येतं हे. ब्रॉन्झ इज अ अलॉय ऑफ कॉपर अँड टीन. ब्रास इज अ अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. ब्रास, कॉपर, झिंक. ब्रॉन्झ, कॉपर, टीन. हे लक्षात असू द्या. ट्रान्झिशन मेटल हे जरुरी नाही आहे की दुसऱ्या ट्रान्झिशन मेटल सोबतच अलॉय तयार करतील. ट्रान्झिशन मेटल कॅन फॉर्म अलॉय विथ अ नॉन ट्रान्झिशन मेटल ऑल्सो. अट एकच आहे की त्यांचे ॲटमचे साईज जवळपास काय असणं आवश्यक आहे? सारखे असणं आवश्यक आहे. तरच त्यांच्यामध्ये तुम्हाला अलॉय तयार झाल्याचं दिसून येणार आहे. काय सांगितलं अलॉयमध्ये? अलॉय हे होमोजिनियस मिक्सचर आहे. कोणाचं? 2 or more एलिमेंट. त्यात कोण असणं आवश्यक आहे? आउट ऑफ विच 1 मस्ट बी मेटल. अलॉय ज्या मेटलपासून तयार झाला आहे त्या मेटलपेक्षा तो स्टफ असतो, स्ट्रॉंग असतो, करोजन रेझिस्टंट असतो. त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट पण हाय असतो. कोणत्या 2 एलिमेंट्समध्ये अलॉय तयार होऊ शकतो? ज्यांचा रेडियस मे डिफर विदिन द लिमिट्स ऑफ 15%. ट्रान्झिशन मेटल हे अट पूर्ण करतात. त्यांचे ॲटमचे साईज जवळपास सारखे आहे. म्हणजे 2 ट्रान्झिशन मेटल एकमेकामध्ये मिसळून सहजपणे अलॉय तयार करू शकतात. काय करायचं? 2 ट्रान्झिशन मेटल घेतले, ए आणि बी. त्यांना हीट केलं. हीट केल्यानंतर बीचे ॲटम सहजपणे एच्या ॲटमची जागा घेऊ शकतात. एचे ॲटम सहजपणे बी ॲटमची जागा घेऊ शकतात. एकमेकाची त्यांनी जागा घेतली, एकमेकामध्ये ते व्यवस्थित मिसळले की त्यांना थंड करा. थंड केल्यावरती तुम्हाला होमोजिनियस मिक्सचर म्हणजे अलॉय तयार झाल्याचं दिसून येईल. 2 महत्त्वाचे अलॉय दिले आपण. कॉपर झिंकचा आहे ब्रास आणि कॉपर टीनचा आहे ब्रॉन्झ. ट्रान्झिशन मेटल हा दुसऱ्या ट्रान्झिशन मेटल सोबतच अलॉय तयार करतो असं नाही आहे.
तर तो नॉन ट्रान्झिशन मेटल सोबत सुद्धा अलॉय तयार करू शकतो. अट एक आहे की त्यांच्या ॲटमचा साईज जवळपास सारखा असला पाहिजे. आज आपण या लेक्चरमध्ये दोन कन्सेप्ट प्रामुख्याने लक्षात घेतलेले आहे. एक इंटरस्टेशियल कंपाऊंड आणि दुसरी कन्सेप्ट आपण लक्षात घेतलेली आहे अलॉय. व्यवस्थित वाचा, व्यवस्थित लक्षात ठेवा, स्वतःला फिट ठेवा, स्वतःचे विचार फिट ठेवा, म्हणजेच तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. थँक्यू.